छावा म्हटल्यानंतर यावर सिनेमा होतोय. त्यामुळे माझ्या बाबतीत एक गोष्ट अशी घडली होती की मी या सिनेमासाठी ऑडिशन दिलं ते, आणि ती अशी मांडायची, कारण खूप मोठी जबाबदारी आहे आज. म्हणजे आपण मग सगळे म्हणतात की लोक आते गए और कारवा बनता गया, तसं फिल्म सिटीचा सहभाग छावामध्ये कशा पद्धतीने होता? राज्याभिषेक आहे तो सगळा सेट तिथे लावला होता. आपल्याकडे अश्विनी एकबोटेताई म्हणून अभिनेत्री होत्या, त्यांचे हे सुपुत्र. ती आठवण की लहानपणापासून फिल्म सिटी म्हणलं राहिलं मी एवढंच म्हणत, आम्हाला ना आमच्या त्यांच्या तलवारी आहेत, त्यांच्याशी बोला, यू शुड टॉक विथ युअर वेपन्स. ते बॉन्डिंग होणं गरजेचं आहे. अरे कायमच म्हणजे मी म्हणजे अगदी सुरुवातीपासून जेव्हा अभिनेता व्हायचं ठरवलं तेव्हा कुठे जायचं स्ट्रगल करायला, तर पहिले फिल्म सिटीत यायचो आम्ही. तर गोविंद आहे, मी असं गेलो हाक मारत, ओ चिची भैया असं हाक मारत गेलो. मला माझे खूप आठवणी आहेत फिल्म सिटीच्या, 2 तर फार महत्वाच्या. म्हणजे असं खरं वाटत नाही पटकन की अरे मला संधी मिळाली त्यांच्यासोबत काही मुवमेंट शेअर करायला. मला ठरवून नाही, शूटिंग सुरू झालं तर अचानक अरे संध्याकाळी आपण त्याच दिवशी शूटिंग करतो. हा यश रजिस्टर झालं म्हणायला हो पाहिजे. एक्झॅक्ट. नमस्कार, मी चित्रलेखा खातू रावराणे, चीफ फायनान्शियल ऑफिसर फिल्म सिटी. तुम्हा सगळ्यांचं, सर्व फिल्म सिटीच्या फॉलोअर्सचं मनापासून स्वागत करते. फिल्म सिटी मुंबई सांस्कृतिक विकास महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे महाराष्ट्रामधील चित्रकर्मींसाठी अनेकविध उपक्रम नेहमीच राबवत असते, आणि भारतात तयार होणाऱ्या प्रमुख चित्रपटांमध्ये सुद्धा फिल्म सिटीचा सहभाग कुठे ना कुठेतरी असतो हे आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालं आहे. या सर्वांची ओळख आणि महाराष्ट्रातील सिनेमा उद्योगाला अधिक बळ मिळावे म्हणून आम्ही विविध माध्यमातून अनेक सहभागी यांच्याशी सुद्धा संवाद साधत असतो. जसे की अलीकडेच आपण कला सेतू नावाचे एक पोर्टल केलेलं आहे, ज्यामध्ये जे स्क्रिप्ट रायटर्स आहेत, जे पटकथा लेखक आहेत, त्यांना एक बाजारपेठ मिळावी, त्यांच्या कामाला एक व्यासपीठ मिळावं, यासाठी आपण त्या पोर्टलची घोषणा केलेली आहे. त्याचप्रमाणे सिनेसृष्टीतील एकूण सर्वच क्षेत्रातील मान्यवरांचा रसिकांशी थेट संवाद साधला जावा, यासाठी आपण हा एक छोटासा मराठी पॉडकास्ट प्रयत्न करतो आहोत. त्यातला पहिलाच प्रयत्न आज आपण करतो आहोत. सध्या तुफान गाजत असलेल्या छत्रपती शंभूराजांवर आधारित सिनेमा छावा या सिनेमातील 2 मराठी कलाकारांसोबत. याच नावाची शिवाजी सावंतांची मूळ कादंबरी आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असेल. अनेकांनी आतापर्यंत चित्रपट सुद्धा सिनेमागृहामध्ये जाऊन पाहिलेला असेल. नसेल पाहिलं तर कृपया जाऊन पहा. हा केवळ चित्रपट नाही, तर त्याच्या मागच्या भावना आपण अनुभवलेल्या आहेत. हे सुद्धा ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांना ठाऊक झालेलंच असेल. ज्यांनी अनुभवल्या त्या चित्रपटातील रायाजी आणि धनाजी यांना आज आपण भेटणार आहोत. संतोष जुवेकर दादा आणि शुभंकर एकबोटे, खूप खूप स्वागत तुमचं चित्रनगरीमध्ये. संतोष दादा, तुमच्यापासून सुरुवात करूया. चित्रपटाची संकल्पना ज्या पद्धतीनं आपल्याकडे पहिल्यांदा मांडली गेली, कसा अनुभव होता आपल्या प्रेक्षकांना सुद्धा? छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट येतोय छावा नाव. छावा हे नाव ऐकल्यानंतरच एकतर मी कादंबरी वाचली होती शिवाजी सावंतांची, त्यांनी लिहिलेली. त्यामुळे मी जेव्हा वाचली होती तेव्हाच मी वाचून पूर्ण झाल्यानंतर जो अनुभव ज्यांनी वाचली आहे त्यांना सांगायची गरज नाही. आपण अक्षरशः ओक्साबोक्षी ढसडसा रडतो, भावनिक होतो. आणि त्या ह्याच्यात मी खूप विचार केला होता की यावर चित्रपट जर कधी आला तर मला यात काम करायचंय, असं मी खूप इच्छा व्यक्त केली होती. आणि जेव्हा छावा म्हटल्यानंतर यावर सिनेमा होतोय, त्यामुळे संकल्पना दिग्दर्शकांनी ऐकवण्याची गरजच नाही, कारण संकल्पना आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला, हिंदुस्थानाला माहिती आहे काय आहे. आणि पण सरांनी जेव्हा सांगितलं तेव्हा माझ्या बाबतीत एक गोष्ट अशी घडली होती की मी या सिनेमासाठी ऑडिशन दिलं ते गणूजी शिर्केसाठी दिलं होतं. आणि तेव्हा माझं मनात जरा थोडंसं चर्र झालं होतं, कारण मला नकोय गणूजी असं, म्हणजे असं झालं होतं. ऑब्व्हियसली एक प्रत्येकाचीच ती भावना आहे की ज्या व्यक्तीमुळे आज महाराजांबरोबर ज्या गोष्टी घडल्या ते त्या व्यक्तीमुळे, आणि ती भूमिका मला नकोय. मी ऑडिशन दिल्यानंतर गेलो आणि त्याच्यानंतर विचार सोडून दिला होता. म्हणजे असं केलं होतं की नाही मिळालं तरी चालेल पण नको मला गणूजी. आणि मला सरांनी भेटायला बोलवलं. ऑफिसमधून फोन आला की आप कल आ सकते सर, आपसे मिलना चाहते. मी गेलो ऑफिसला, तेव्हा अर्थात सरांनी मला ओळखलं, त्यांनी पाहिले आहेत माझे सिनेमे, काही काम पाहिलंय, त्यांनी खूप ऍप्रिशिएट केलं. ते म्हणाले तुझं मी पाहिलं ऑडिशन खूप छान झालंय, पण सध्या ऐक ना, मला ना म्हणजे तू गणूजी नको, तू रायाजी कर ना. आणि म्हणतात ना ते आपसुक दान आपल्या पदरात पडतं आपण ध्यानीमनी नसताना. आणि ते सरांनी मला सांगितल्यावरच मी खुश झालो. म्हटलं हा सर मी करतो, तुला चालेल ना? म्हटलं चालेल, म्हणजे धावेल, कारण मला माहित होती कादंबरी मी वाचली, त्यामुळे रायाजी काय आहे हे मला माहित होतं. आणि पण एकच विचार मनात आला
की या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज जो कोणी कलाकार असेल, विकी कौशल असेल, पण मी त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या छत्रछायेखाली त्या सावलीत राहणार आहे त्या भूमिकेच्या निमित्ताने. त्याचा आनंद वेगळा होता. आणि मग पुढे सुरुवात झाली जंगी आमची तयारीला. अशा प्रकारे ही भूमिका माझ्या पदरात पडली. इंटरेस्टिंग. पिरियोडिक मूवीज किंवा सिरीजच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे अनुभव नक्कीच ऐकायला मिळतात. सो आय थिंक इट वॉज मेंट फॉर यू. नक्कीच. शुभंकर, तुझ्या प्रवासाविषयी सांग. सर्वप्रथम महाराष्ट्र रंगभूमी चित्रपट आणि संस्कृती विकास महामंडळाचे मी खूप खूप आभार मानतो की मला इथे येण्याची आणि आज शिवजयंतीच्या निमित्ताने इकडे येण्याची संधी मिळाली. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो या टीमचा आणि या चित्रपटाचा भाग होता आलं मला. जसं संतोष दादांनी सांगितलं तसं मी पण एका वेगळ्या कॅरेक्टरची ऑडिशन दिली होती इनिशियली. मी अंताजीच्या कॅरेक्टरची, रायाजी अंताजी जे 2 भाऊ आहेत त्यातल्या अंताजीच्या कॅरेक्टरची मी ऑडिशन दिली होती. आणि मग ऑडिशन झाली आणि मग 1-2 आठवड्यांनी मला फोन आला की तुम्ही संताजीसाठी कास्ट झालाय. सो त्यातनं पण संताजी मग लुकटेच झाली आणि मग आमचं प्रिपरेशन सुरू झालं. घोडेस्वारी असेल किंवा तलवारबाजी असेल. आणि मग नंतर लक्ष्मण सरांनी एक दिवस मला असं सांगितलं की संताजी आणि म्हालोजी ही जी काय म्हणतात बाप लेकांची जी एक पेर आहे त्यानुसार मला असं वाटतं तू धनाजी खूप उत्तम करशील. आणि माझी तसं बघायला गेलं तर धनाजी जाधव हे पात्र करण्याची दुसरी संधी होती. मी सरसेनापती हंबीरराव मध्ये हेच पात्र साकारलं होतं. पण अर्थात इथे खूप वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह होता. आणि मी पण छावा कादंबरी कॉलेजच्या काळात वाचली होती आणि कधीच वाटलं नव्हतं की वाचताना खूप त्रास होतो. आणि मला आठवायचं नाहीये पण खूप शेवटचा जो भाग आहे छावा कादंबरीतला जो अर्थात चित्रपटात पण तसाच रिफ्लेक्ट झालाय तो खूप त्रासदायक आहे. आणि खूप स्वतःला भाग्यवान समजतो मी की आज मी या स्वराज्यात त्या महाराजांमुळे आहे, ज्या महाराजांनी ते बलिदान तो त्याग त्यांनी केला आणि त्यामुळे ह्या भूमीवर मी आहे. सो ते झालं. आणि त्यानंतर लक्ष्मण उतेकर सरांचं काम पहिल्यापासूनच बघत आलोय. आणि जेव्हा हिंदी चित्रपट बघायचो त्यांचे आणि जेव्हा शेवटी स्लेट यायची की डिरेक्टेड बाय लक्ष्मण उतेकर खूप भारी वाटायचं. आणि अनकॉन्शियसली आपण काही गोष्टी मॅनिफेस्ट करतो ना की यार ह्यांच्याबरोबर काम करायची खूप इच्छा आहे ते. आणि प्लस 2014 मध्ये मसान फिल्म आली होती. हे सगळं मी माझ्या कॉलेजच्या काळातलं सांगतोय. इव्हन संतोष दादा सोबत तो आहे इथे, त्याला पण मी सांगितलंय की मी लहानाचा मोठा म्हणजे जसं झालोय तसं हे सगळ्यांचे चित्रपट बघत वाढलोय मी. तर कधी असं वाटलं नव्हतं की यांच्याबरोबर काम करायची संधी मिळेल. सो खूप भारी ब्लेसिंग आहे ते. आणि अर्थात मग काय पुढच्या गोष्टी झाल्या, मग शूटिंग आलं आणि मग आता चित्रपट आलाच आहे समोर. नक्कीच नक्कीच नक्कीच. संतोष दादासाठी प्रश्न आहे की म्हणजे चित्रपट बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्या बाबतीमध्ये बरेचदा उत्सुकता असते सर्व प्रेक्षकांमध्ये वगैरे. काही वेळेला काही सिनेमे असतात जे डायरेक्टरचे सिनेमे असतात आणि काही वेळेला जे असतात ना ते टीमला एकत्र घेऊन त्यांना बांधून त्यांना पूर्ण ते आतमध्ये उतरवून त्याच्यानंतर करून घेतलेला तो परफॉर्मन्स असतो. या सिनेमाचा अनुभव नेमका या पठडीमध्ये मधला कशातला होता किंवा आणखीन काय वेगळं? नाही, सिनेमा हा संपूर्णपणे माझ्या मते मला वाटतं तो दिग्दर्शकाचाच असतो, लेखकाचा आणि दिग्दर्शकाचा असतो. आणि कारण सिनेमा सर्वात पाहणारे 2 व्यक्ती असतात. एक तर मी म्हणेन 3 असतात. एक तर ज्यांनी लिहिलाय तो लेखक, ज्यांनी हा लिहिलेला म्हणजे जो पेपरावर लिहिलेला आहे तो पडद्यावर आणायचा आहे, तो कसा आणायचा आहे तो दिग्दर्शक, आणि तो कसा दिसेल याला पहिल्यांदा बघणारा आमचा DOP छाया दिग्दर्शक. त्यामुळे या तिघांचा तो सिनेमा आहे, माध्यम त्या तिघांचं आहे. आणि अर्थात यावर जेव्हा सरांनी सांगितलं की त्या लॉकडाऊनच्या काळात त्यांनी कादंबरी वाचली आणि त्यांना ते प्रेरित झाले आणि त्यांना वाटलं की यावर सिनेमा बनवावा. पण 18 प्रकरणाची कादंबरी आहे, ती 2.5 तासाच्या काळात तेवढ्या वेळेत ती मांडायची आहे. आणि ती अशी मांडायची कारण खूप मोठी जबाबदारी आहे आज. म्हणजे आपण आपलं आराध्य दैवत आहेत दोन्ही, छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर यांचा जीवनपट मांडायचा आहे. त्यामुळे किती जबाबदारी आणि किती जिकरीचं काम आपण म्हणू. कारण आज सगळेच खूप म्हणजे म्हणतात खूप सेन्सिटिव्ह आहे ते. म्हणजे ते मांडताना जराही गालबोट कुठे लागलं किंवा काय इकडचं तिकडे झालं तर काय सहन करावं लागणार आहे, किती फटके सहन करावे लागतील, शाब्दिक काही. त्यावेळी तरी सुद्धा मला असं वाटतं की लक्ष्मण सर आणि लेखक, त्यांचे लेखक
किंवा त्यांची टीम यांनी ना हा सिनेमा बनवताना खूप, मी म्हणेन की प्रामाणिकपणे चांगल्या विचाराने चांगल्या हेतूने बनवलेला आहे. जसा सिनेमा मांडायचा, जे मला मांडायचं आहे छत्रपती संभाजींबद्दल, महाराजांबद्दल, तेच मी मांडणार आहे. बरोबर. फक्त त्यातले काय घ्यायचं जे मला 2.5 तासात बसवायचंय, त्याचा केलेला अभ्यास, तो अभ्यास करावा लागला असेल आणि तो केलाय त्यांनी, जो आपण आज बघतोय सिनेमात. आणि मग सगळे म्हणतात की लोक आते गे और कारवा बनता गया, तसं मग ह्या तिघांनी उचलल्यानंतर मग निर्माते आले, मग कलाकार आले, मग कॉस्ट्युम डिझायनर्स, मेकअप मन, मग सगळ्यांनी म्हणजे आमचे श्रीकांत देसाई ज्यांनी लुक डिझाईन्स केलेत त्यांनी, मग त्या व्यक्तीने एक रूप देणं, त्या म्हणजे एक कलाकार म्हणून संतोष जुळेकरला किंवा विकी कौशल किंवा शुभंकरला त्या कॅरेक्टरमध्ये फिट करणं, त्या साच्यात टाळणं की अरे आता हा शुभंकर नाहीच, हा धनाजीच आहे, किंवा हा संतोष जुळेकर आता राहिलाच नाही वेशभूषेनंतर, त्याच्यानंतर की बाबा रायाजीच आहे, किंवा विकी कौशल राहिलाच नाही, तो महाराजच दिसतोय. त्यामुळे पूर्ण श्रेय या लोकांना जातं. आणि मग आमच्या पारडीत पडतं ते अभिनय, की ती भूमिका रंगवणं. म्हणजे त्याकरता देवाचे खूप उपकार आहेत आमच्यावर, की वी आर ब्लेस्ड ॲज अन आर्टिस्ट, की ते करता येतं आणि ते करू शकतो, याचा विश्वास आमचे दिग्दर्शक आमच्यावर दाखवतात. आणि मग म्हणतात की मग हे सगळं टीमवर्क, मग अशा प्रकारे ते टीमवर्क होतं. पण या शिपचा कॅप्टन हा दिग्दर्शकच आहे, आणि हे माध्यम दिग्दर्शक, लेखक आणि डीओपी यांचा आहे. सो खूप छान अनुभव होता. प्रशिक्षण आमचे फाईट मास्टर्स एजाज खान आणि जुजी म्हणून, ज्यांनी फाईट डिझाईन्स केलं, फाईट डिरेक्शन, 3.5-4 महिने आमचं प्रशिक्षण होतं. असं त्याने सांगितलं की तलवारबाजी होती, भाला किंवा घोडेसवारी. मी याच्या अगोदर घोड्यावर बसून वगैरे सीन केलेले आहेत आम्ही, यांनीही केलं असेल, पण तेव्हा तो ज्याचा घोडा असायचा तो पकडून असायचा खाली, आणि आम्ही म्हणजे तेव्हा नव्हतं माहित. पण मी म्हणेन की या सिनेमाने खूप काही दिलंय, खूप काही दिलं. म्हणजे आज मला खूप छान वाटतंय की आज मी गॅलॉप करतो घोड्यावर बसून, मी घोडा हँडल करू शकतो, मी कंट्रोल करू शकतो. मी आज 4-4.5 महिन्याचा काळ म्हणजे नुसतं घोडा किंवा हॉर्स रायडिंग शिकणं नाही, जो घोडा आम्हाला दिला होता ना प्रॅक्टिसला, तोच शूटिंगला होता, त्याच्याशी बॉन्डिंग करणं. आणि केवळ 2 तास गेले, 1 तास गेले नाही, तर आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही रिहर्सल प्रॅक्टिस करत बसायचो. घोड्याला आम्ही स्वतः सोडायचं, त्याला घेऊन फिरायचं, त्याला खाऊ घालायचं हाताने, त्याच्याशी गप्पा मारायच्या. मी तुम्हाला सांगेन की त्यावेळेला होतं आम्हाला ना, त्यांच्या तलवारी आहेत, त्यांच्याशी बोला, यू शुड टॉक विथ युअर वेपन्स. ते बॉन्डिंग होणं गरजेचं आहे. बरोबर. आणि हे तिथे शिकायला मिळालं की तुम्ही शस्त्र वापरता, ती शस्त्र जी वापरली आहेत त्या मावळ्यांनी, महाराजांनी, ती शस्त्रांचं सुद्धा खूप केवढं मोठं आहे ना योगदान. म्हणजे आज ते जवळजवळ त्या जिवंतच होत्या की तलवारी, ते भाले ते जिवंतच होते, ते घोडे सुद्धा, ते हत्ती, ते जे होते प्राणी, ते सुद्धा लढलेत त्या मावळ्यांसारखे, ते सुद्धा आपले मावळेच होते. त्यामुळे आज ही तलवार हातात घेताना मी तिच्याशी बॉन्डिंग करतो, मी बोलतो की आज तू मला वाचवलंस किंवा तू स्वराज्यासाठी तू सुद्धा लढतेस. तर हे जे आहे ना बॉन्डिंग, म्हणजे ह्या गोष्टी करणं, हे त्या सिनेमाच्या वेळेला आम्हाला समजलं. आणि मला ते सगळं सांगितलं, मला वाटतं नाही, हे सांगितलं मला दिग्दर्शक लक्ष्मण सरांनी. आणि मी लक्ष्मण सरांचे कौतुक म्हणण्यापेक्षा मला खूप छान वाटतं त्यांचं, जेव्हा म्हणजे त्या माणसाच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या आता सिनेमातून तुम्हाला कळतच आहे, पण नॉर्मली तुम्ही भेटाल ना, हे कट्टर प्रेम आहे त्या माणसाचं मराठीपणावर, कट्टर प्रेम आहे. म्हणजे मी जसं सरांनी पण सांगितलं, सिनेमा संपेपर्यंत, सुरू झाला ते संपेपर्यंत, ते विकी कौशलनं ते राजेच म्हणत होते, आजही ते राजेच बोलतात त्यांना. रश्मिका मंदाना ते महाराणीच म्हणतात. म्हणजे ते बॉन्डिंग पाहिजे ना, तुम्ही ते बॉन्ड त्याशिवाय होतच नाही जोपर्यंत तुम्ही इथून समजत नाही. सो बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या सिनेमात, खूप काही. वा, म्हणजे नुसते अनुभव ऐकूनच भारावून जायला होते. आणि तुम्ही जे बॉन्डिंग म्हणालात ना, ते आम्हाला रिफ्लेक्ट झालं. मी प्रश्न मुळात याचसाठी विचारला, कारण ते समजत होतं की ऑलरेडी तुम्ही टीमवर्क म्हणून तसं काम केलेलं आहे, आणि ते रिफ्लेक्ट होतं. मी तुम्हाला माझा एक प्रसंग सांगतो. जेव्हा जो शेवटची जी लढाई आहे संगमेश्वरची, तेव्हा सगळे एक एक करून जातात. आणि ज्या वेळेला माझं म्हणजे आर्टिस्ट म्हणून रायाजी जेव्हा जाणार, आता हा शेवटचा क्षण आहे, आय वॉज फीलिंग दॅट की मी ना ते करताना ना, मला ना तिथे जेव्हा विकी कौशल राजे लढतायत ना, आणि इथे ह्याच्यावर वार होतात, आणि पण त्याचं लक्ष तिकडे आहे राजेंकडे, आणि हळूहळू त्याला जाणवायला लागतं की आता राजे एकटेच पडणार, आता राजांचं काय. म्हणजे
ते फील असतं ना एक की आई वडील किंवा समजा गेले तर ते आजारी असेल तर आई वडिलांना चिंता लागते की आता माझ्या मुलांचं काय पुढे, मी नसेल तर काय होईल. तर त्यावेळेला रायाची जातो ना तेव्हा आय वॉज फिलिंग दॅट की आता राजे एकटेच आहेत आता काय. तर ते फील आणि इतकं बॉन्डिंग सगळ्यांचं झालं होतं. हे मला त्या गोष्टी सांगायचं आहे की ते बॉन्डिंग असल्याशिवाय तुम्हाला फिलिंग नाही येत. आणि आजही ते बोलताना किंवा तर तो सीन बघताना मला तसं ते भरून येतं की यार राजे आता पुढे राजे कसं करणार, काय करणार. हे सुद्धा पोचलं, नक्कीच सांगते, हे सुद्धा पोचलं. म्हणजे स्वराज्याचं जे ध्येय महाराजांनी बघितलं, धाकल्या धनांनी जे पुढे चालवलं आणि ते सगळ्या त्यांच्या मावळ्यांपर्यंत पोहोचलं ना, ते तुम्ही खरोखर प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं. मी म्हणजे ते मावळे, ते सरदार, ते सगळे लढणारे हे राजेच होते, फक्त वेगवेगळ्या रूपात होते राजे. नक्कीच ते पूर्णपणे राजांसारखाच विचार, त्यांना त्यांचे विचार होते, जे राजांचे विचार ते त्या मावळ्यांचे होते. आणि हेच छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचं हेच स्वप्न होतं. हेच स्वप्न होतं की ही भावना सर्वसामान्यांपर्यंत बराच काळ म्हणजे अखंड स्वराज्य प्रत्येकाचं आहे, समान पातळीवर सगळ्यांचं आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. हिंदी चित्रपटसृष्टीतील आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मेगास्टार समजला जाणारा विकी कौशल, रश्मिका मंदाना यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? रश्मिका बरोबर एवढं आमचं काही सीन नव्हते, म्हणजे माझे तरी नव्हते, पण ऑब्व्हियसली तिचं काम पहिलं आणि काही ठिकाणी बोललं व्हेरी डिवोटेड आणि खूप डेडिकेटेड आर्टिस्ट आहेत, त्याशिवाय ते एवढ्या याला जात नाहीत. आणि विकीच्या बाबतीत म्हणाल तर जवळजवळ 58-60 दिवस आम्ही एकत्र होतो आणि त्याचे 3 महिने अगोदर प्रॅक्टिसचे. विकी कौशल मी सिनेमा मसांपासून मी त्याचा फॅनच आहे. इज सुपर ऍक्टर. मग अशा या निमित्ताने आम्ही जेव्हा भेटलो, मग आमचं गप्पा सुरू झाल्या, आमची मैत्री वाढली. तेव्हा मी विकीला म्हणालो, तुमचं विकी बाजी मैं आपको एक बात बताऊं, मतलब स्टार बहुत है, आप भी स्टार ही हो, बट यू आर नॉट ओनली स्टार, यू आर सुपर ऍक्टर स्टार. कारण काही जण स्टार आहेत फक्त ऍक्टिंग त्यांच्यात नाही आहे, ते नशिबाने आहेत स्टार, पण एक अभिनेता आणि स्टार असणं हे कॉम्बिनेशन आहे ना, हे फार क्वचित आहे, फार रेअर आहे. आणि विकी कौशल आज ज्या मकामवर आहे तर मला असं वाटतं तो डिझर्व करतो ते, आणि डिझर्व करतो म्हणजे असं बघताना असं वाटतं या करेक्ट माणसाला करेक्ट मिळालेलं आहे सक्सेस. सो आणि खूप आपला बंदा आहे, म्हणजे अजिबात ते टाइमट्रम्स नाहीत. कारण तो मध्यमवर्गीय म्हणजे श्याम कौशलांचा मुलगा आहे, पण तरी सुद्धा तो एक मध्यमवर्गीय कल्चरमधून वाढलेला आहे. तो त्या म्हणजे त्याच मुंबईतलाच मारवाडीमध्ये राहिलेला आहे, उत्तम मराठी बोलतो, उत्तम कनेक्शन आहे त्याचे, कुठे टाइमट्रम्स नाही दिसले. आता बऱ्याच वेळेला बरेच जण म्हणतात आता हिंदी हिरोचे आता हे बघा हे करायला लागले, तर असं नाही आहे. माझे पण आहेत ना मित्र, आमचा अंकुश चौधरी पण तेवढाच सॉलिड आहे, आमचं स्वप्नील जोशी किंवा सुबोध भावे सुद्धा तेवढंच सुंदर. कारण आज मी एवढं सांगेन की हिंदीमध्ये आणि मराठीत हा एक फरक आहे. हिंदीमध्ये बरेचसे काही स्टार, आता विकी कौशल वगैरे आहेत, सुपर ऍक्टर स्टार आहेत, पण काही आहेत ना स्टार, आपण ज्यांना अरे स्टार आपण त्याला आहे नशिबाने, ते ना त्यांना एक ना काय म्हणतात त्याला घराणेशाही असं किंवा घराण्याचे कुठेतरी सपोर्ट आहे. पण आज मराठीत जे सुपरस्टार आहेत ते स्वतःच्या हिमतीवर आहेत, त्यांना कुठलंही फॅमिली बॅकग्राऊंड नाही आहे, कुठलेही प्रत्येक जण थिएटर करून कष्ट करून आज अंकुश म्हणा, भरत जाधव म्हणा, सुबोध भावे म्हणा, स्वप्नील जोशी म्हणा, प्रसाद ओक म्हणा, हे सगळे जण आपापली घरं सोडून इथे मुंबईत आले, स्ट्रगल केलं आणि आज ते त्या मकामवर आहेत. तर मला त्यांचाही तेवढाच अभिमान आहे जेवढा मला विकीबद्दल वाटतं. आणि जसं दादा म्हणलं तसं चित्रपट बघितला असेल तुम्ही, तर त्या चित्रीकरणाच्या वेळेसच आम्ही जेव्हा त्यांना पहिल्यांदा त्या अवतारात बघितलं, त्या गेटअपमध्ये बघितलं, तेव्हाच आम्हाला तर जाणवलंच होतं, चित्रपट बघितल्यावर तुम्हालाही जाणवेल की हे महाराजांचं वरदान आहे, हे त्यांना खरंच महाराजांकडनं आलेलं ब्लेसिंग आहे. आणि त्यांनी ते उत्तम, म्हणजे त्याच्यात वादच नाही. ते मी पण जसं मगाशी सांगत होतो की मी 2014 साली कॉलेजमध्ये होतो आणि मी मसान बघितला होता, आणि त्यांचं हे 10वं वर्ष आहे इंडस्ट्रीतलं. सो 10 वर्षातली त्यांची प्रोग्रेस बघत बघत मी पण माझ्या पण कामात प्रोग्रेस चालली होती. सो मला खूप भारी वाटतं की म्हणजे असं खरं वाटत नाही पटकन की अरे मला संधी मिळाली त्यांच्यासोबत काही मुवमेंट शेअर करायला. आणि खूपच ग्राउंडेड माणूस आहे, जसं दादा म्हणलं असं मेहनतीने कष्टाने वर आलाय, त्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे, तो जिथनं आलाय त्या गोष्टीची त्याला जाणीव आहे. आणि खूप म्हणजे मेहनती तर खूप भयानक मेहनती, म्हणजे आम्ही पाहत होतो, त्याच्यामुळे ते आमचं एक प्रकारे इन्स्पिरेशन आहे. इव्हन लक्ष्मण उतेकर सर सुद्धा खूप कष्टातनं इथपर्यंत आले आणि खूप ब्लेसिंगच आहे त्यांच्यासोबत काम करायला मिळालं. हे
येस येस येस. संतोष दादा म्हणला तसं मराठी कलाकार सुद्धा काही कुठेही कमी पडत नाहीत. मला ऍक्च्युली म्हणजे राहून राहून हा एक म्हणजे मुद्दा काढायचा होता की तुमची जी आतापर्यंतची इमेज जी आहे बॉय नेक्स्ट डोअर, मी बॉयच म्हणेन, अजूनही तुम्ही तसेच दिसतात. So, त्याच्यामुळे बॉय नेक्स्ट अजूनही म्हणजे तेवढाच आहे. येस येस. सो तसेच हे करता. सो त्याच्यानंतर पिरियडिक मूवीमध्ये मला वाटतं तुमचे 2-3 पिरियडिक मूवीज आतापर्यंत. एक रावरंभा मी केलं होतं तेवढंच आणि हा एक आहे. सो एक वेगळा एक्सपिरियन्स म्हणून तुम्हाला म्हणजे कसं वाटलं? अर्थात एकतर अभिनेता किंवा कलाकार म्हटल्यावर प्रत्येक भूमिका करण्याची भूक प्रत्येक कलाकाराला असते आणि त्यातले काही नशीबवान कलाकार आहेत ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला मिळतात. आय एम वन ऑफ देम. आय एम ब्लेस्ड की मला आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्या, वेगवेगळ्या सिनेमात वेगळ्या संहितेत काम करायला मिळालं. ह्याचं एकच श्रेय मी माझ्या म्हणजे ऑब्व्हियसली बाप्पाला, देवाला आणि माझे दिग्दर्शक आणि निर्माते ज्यांनी हा विश्वास टाकला माझ्यावर की अरे संत्या हे पण करू शकतो, अरे संत्या हे पण करू शकतो, अरे संत्या हे पण करू शकतो. त्यामुळे तो बिलीफ, तो ट्रस्ट असणं, तो विश्वास असणं फार महत्वाचं आहे आणि त्या विश्वासामुळे मला वेगवेगळ्या भूमिका करायला मिळतात. सो असंच मिळत राहत. एवढ्याच राजांच्या चरणी, ईश्वराच्या चरणी. नक्कीच नक्कीच. आपल्याबरोबर शुभंकर पण आहे. त्याची अजून एक ओळख मी सांगेन. आपल्याकडे अश्विनी एकबोटे ताई म्हणून अभिनेत्री होत्या. त्यांचे हे सुपुत्र अभिनेत्री आणि उत्तम नर्तिका सुद्धा होत्या. त्याशिवाय शुभंकर एक प्रायोगिक वरून कमर्शियल रंगभूमीवर आलेलं एक सुंदर नाटक करतो आहे. त्या नाटकाचं नाव आहे तोडीमेल फॅन्टसी आणि एक रॉक म्युझिकल मराठी ड्रामा आहे की खूप वेगळा प्रयोग आहे. माझा आतापर्यंत 2दा बघून झालाय आणि मी निश्चितपणे सांगेन म्हणजे एकदा अंकुश दादांनी घेतलेलं नव्हतं त्यावेळेला प्रायोगिक मध्ये असताना एकदा बघितलं आणि कमर्शियलवर आलं ना. सो तो पहिला प्रयोग सुद्धा मी पाहिला होता. तुफान गास्त आहे. त्याविषयी थोडंसं तुझ्या इतर कामाविषयी थोडंसं सांग. डेफिनेटली. तोडीमिल फॅन्टसी बद्दल सांगतो पहिल्यांदा मी. तोडीमिल फॅन्टसी हे 2018-19 साली आम्ही मुंबईचं नाटक आम्ही पुण्यात बसवलं होतं ते. कारण ही सगळी मुंबईची टीम आहे जी गिरण गावात लहानाची मोठी झाली. मिल कामगारांच्या 3ऱ्या पिढीचं जी माझ्याबरोबर लहानाची मोठी झाली त्यांचं जगणं, त्यांच्या आयुष्यातलं संगीत, त्यांचे झगडे, त्यांचे स्वप्न, त्यांच्या फॅन्टसीज याच्याबद्दल आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसं बघायला गेलं तर मी पुण्याचं आहे, माझं सगळं शिक्षण पुण्याचं आहे. त्यामुळे माझ्या जडणघडणीत ह्या काही गोष्टींचा फार काही समावेश नव्हता. पण जसे मला हे सगळे मित्र भेटले, जसं आमच्या नाटकाचा दिग्दर्शक विनायक कोळवणकर, अजून काही आमचे मित्र आहेत अमेय मोंडकर सारखे, तर हे मित्र भेटल्यावर मला त्या जाणीवा समजायला लागल्या. आणि मग नंतर मी त्या प्रोसेसचा भाग म्हणून त्या गिरण गावात जाऊन मी खूप म्हणजे स्वतःला भाग्यवान समजतो की मी खूप सुखवस्तू घरात जन्माला आलो, मला सगळं मिळत गेलं. त्या गोष्टी समजून घेण्यासाठी म्हणून मी गिरण गावातल्या चाळींमध्ये जाऊन राहिलो, तिथल्या काही चाळींमधल्या बाथरूम्स मध्ये आंघोळ केली किंवा त्या वस्त्यांमधनं फिरलो, हिंडलो, त्या स्कायवॉकवर जाऊन नुसतं बसून राहिलो. सो जेव्हा हे सगळं समजून घेत होतो तर असं जाणवलं की अरे हे खूप वेगळं आहे काहीतरी, हे आपलं जगणं नाहीये आणि हेच नट म्हणून, कलाकार म्हणून आपल्याला अचीव करायचं. आणि मग त्या नाटकाचा प्रवास सुरू झाला. पहिले तर कथा तयार झाली, त्या कथेतनं नाटक एक्स्ट्रॅक्ट झालं आणि मग हळूहळू सगळ्यांना गवसत जाता असं म्हणतात तसं टप्प्याटप्प्यांनी खूप बदल होत गेले त्या नाटकामध्ये. खूप म्हणजे पहिल्यापासून हे तर रॉक बँडचा समावेश पहिल्यापासूनच त्या नाटकात होता, पण त्याचं स्ट्रक्चर, एक ठोस स्ट्रक्चर आम्हाला सापडत गेलं. आणि आता जे अंकुश दादा प्रेझेंट करतो, तर आता जे आम्ही स्वरूप सादर करतो त्या नाटकाचं, ते आता फायनल स्ट्रक्चर आहे. तर त्या 2018 पासून ते 2025 हे इतकी वर्ष लागली आम्हाला फक्त 25 प्रयोग करायला. आणि टप्प्याटप्प्यावर खूप चांगली चांगली लोक आमच्या नशिबात होती. कधी सारंग साठे सारखा एक खंबीरपणे उभा राहणारा, भाडीपाच्या बॅनर घेऊन उभा राहणारा एक माणूस होता. कधी अंकुश दादा आता सध्या आहे. सो अर्थात ते लोकांना आवडतंय आणि आता आमची इच्छा आहे की गिरण गावाच्या बाहेर जास्तीत जास्त त्याचे प्रयोग व्हावे. गिरण गावाची गोष्ट जगापर्यंत, महाराष्ट्रापर्यंत पोचावी. संतोष दादाला मी एकदा बोलवलेला, कधीतरी योग येईल त्याचा पण लवकरच बघायचा. माझी इच्छा की त्यांनी बघावं. सो आणि इतर कामांबद्दल म्हणायचं तर अर्थात माझा हिंदी चित्रपट पहिलाच हिंदी चित्रपट आहे. ह्याच्या आधी मी मराठीमध्ये आतापर्यंत काम केलंय. मागच्याच वर्षी चौक नावाचा एक चित्रपट माझा प्रदर्शित झाला. प्रवीण तरडे सरांच्या टीम मधनं मी काम केलं आहे.
मालिका, नाटक असं प्रयत्न करतो आहे. आणि ही पण माझी सुरुवात आहे. स्टील अ लॉंग वे टू गो. सो सी. मी स्वतः गिरण गावातली लालबाग मध्ये वाढलेली मोठी झालेली असल्यामुळे ते नाटकही बऱ्याच जवळ आहे. आणि संतोष दादाने यापूर्वी गिरण गावातला मुलगा म्हणजे काय? बऱ्याच चित्रपटांमधून आमच्या सर्वांपर्यंत, आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे. दादा, संतोष जुवेकरला प्रेक्षक काही पुढच्या म्हणजे नियर फ्युचर मध्ये कुठे कुठे पाहणार आहे? आता छावा चालू आहे, तिथे तर तुम्ही पाहाच. एक इम्प्रेझन नावाचा सिनेमा अनुराग कश्यप, तोही आता रिलीज होईल. म्हणजे अजून डेट फिक्स नाही झालं, पण एप्रिल पर्यंत होईल. आणि आता एक नवीन एक फिल्म करतो, हिंदीच आहे, त्याचं शूटिंग सुरू होईल नैनिताल. मस्त मस्त मस्त, व्हेरी नाईस. फिल्म सिटीचा सहभाग छावामध्ये कशा पद्धतीने होता? अरे फिल्म सिटीत तर आमची हॅलिपॅडला तर रायगडाचा सेट लावला होता पूर्णपणे. आम्ही ते जे राज्याभिषेक आहे तो सगळा सेट तिथे लावला होता हॅलिपॅडला. तर तिकडे शूटिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर बरंच पण काही शूटिंग झालं ज्यात आम्ही नव्हतो, पण इथे बऱ्यापैकी भाग आहे फिल्म सिटीचा तिथे. आणि तुम्हा दोघांच्याही आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांचा किंवा फिल्म सिटीचा कशा पद्धतीने सहभाग असतो? अरे कायमच. म्हणजे मी म्हणजे अगदी सुरुवातीपासून जेव्हा अभिनेता व्हायचं ठरवलं तेव्हा कुठे जायचं स्ट्रगल करायला, तर पहिले फिल्म सिटीत यायचो आम्ही धोपट काखेत घालून, कारण इथे शूटिंग चालतात ना. मग इथे जाऊन सेटवर जाऊन कोण भेटतं का, फोटो द्यायचे. माझे खूप आठवणी आहेत फिल्म सिटीच्या. 2 तर फार महत्वाच्या. मी असंच भटकत होतो, मी आणि माझा मित्र, मी यायचो इथे फिरत तर म्हणते इथेच हेच झाड असेल मला वाटतं, हे जे दिसतंय ना. तेव्हा असं माहिती ग्राउंड होतं असं, आणि त्यामध्ये एक झाड चौथरा होता गोल असा या फिल्म सिटीत. तेव्हा तिकडे आम्ही जाताना असं गोविंदा तिथे, तेव्हा ती टाटा सफारी होती तेव्हा व्हाईट कलरची, त्याच्यातनं तो उतरला आणि तो फोनवर बोलत होता. तर मी असं बघितलं गोविंदा आहे. मी असं गेलो हाक मारत, ओ चिची भैया असं हाक मारत गेलो. तर त्याने असं फोनवर बघितलं, तसे ते बॉडीगार्ड होते, त्यांनी अडवलं मला. तर मी लो चिची भैया को मिलना है. नाही नाही चलो चलो असं बोला. पण मला गोविंदाने असं बोलवून घेतलं. मी गेलो. माझं आपल्याकडे फोटो असतात ना वाटायला, तो त्यातला एक फोटो होता, तर त्याच्यावर सही घेतली. तरी बघितलं होता, अच्छा नमो स्ट्रगल कर रहा हूं, ऍक्टर बनना है, व्हेरी गुड असं सही दिली होती. आणि दुसरा एक प्रसंग आहे आशुतोष राणांबरोबर. तेव्हा मी त्यांना मी सांगितलं आता आम्ही काम करतो एकत्र. तेव्हा असंच फिरता फिरता एकदम ती एक डिरेक्टर यायची ना, त्यात सगळ्यांचे नंबर असायचे. हा असे खूप किडे केले तुम्ही आयुष्यात. तर मी त्यातनं नंबर काढला. तेव्हा तो दुश्मन नावाचा सिनेमा आला होता, संघर्ष वगैरे. तर मला खूप आवडतात ते अभिनेते म्हणून. तर मी त्यांचा नंबर मला मिळाला नेमका तिकडे, आशुतोष राणा. तर ते चेंबूरला राहायचे, त्यांचा लँडलाईन होता. मी लावला नंबर, तर त्यांनी नेमका उचलला. मी बोललो हा कही है, त्यांच्यावर कौन बात कर रहा? सर मैं संतोष बात कर रहा हूँ. कहाँ से? मैं थाना से. बोलो क्या बात है? मैं आपसे मिलना चाहता हूँ. किस सिलसिले में? क्योंकि मैं आपकी फिल्म देखी हूँ और मैं भी एक्टर बनना चाहता हूँ और मुझे आपको मिलना है. हाँ तो आ जाओ फिल्म सिटी, कल शूटिंग कर रहा हूँ. मी असं दुसऱ्या दिवशी सगळे त्यांनी मला बोलवलं. मी पोहोचलो आणि मग तिथे ही बिल्डिंग आहे ना बाजूला, तिथे शूटिंग झालं संघर्षचं. आणि मग तिथे मग त्यांनी मला त्यांचे तेव्हा व्हॅनिटी वगैरे मला माहित नव्हती, पण ते एका त्या खोलीत तिथे मेकअप रूम होते ना, तिकडे ते होते बसलेले. तर त्यांनी मला बोलवलं. मग तिथे मग आमच्या गप्पा, ती आठवण आहे. मग या फिल्म सिटीच्या खूप आठवणी आहेत खूप. म्हणजे आणि जेव्हा जेव्हा शूटिंग करायला मिळतं, मग मी इथे काही काळ राहिलोय इथे. आणि मी ना गोरेगावच म्हणजे न्यू माडा, तिथे एक टेकडी आहे जिथून फिल्म सिटी दिसते अख्खी. हा आम्ही बरेच वेळा रात्री तिकडे बसून असं ते बघत बसायचो फिल्म सिटीकडे. शूटिंग आपल्या इथे झाली पाहिजे, एक दिवस इथे झालं पाहिजे शूटिंग. सो मला वाटतं खूप ताकद असते मॅनिफेस्ट करण्यात. आणि कधी कधी अननोइंगली आपण करतो आणि डेफिनेटली ते म्हणतात वास्तू तथास्तू म्हणते. आणि आज फिल्म सिटीत तुमच्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू देतोय. सो ब्लेस्ड. थँक्यू सो मच. फिल्म सिटी लोकांची स्वप्न नगरी, या मायानगरीमध्ये बसलेली स्वप्न नगरी आहे. आणि तुमच्यासारखेच कलाकार, तंत्रज्ञ, याच्यामध्ये डिटेलिंग मध्ये काम करणारे अगदी छोट्यापासून मोठ्या स्तरापर्यंतचे सगळेच लोक ही सगळी स्वप्न पडद्यावर जिवंत करत असतात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतात. एकच आठवण शेअर करतो फिल्म सिटी बद्दल थोडक्यात. आईचा उल्लेख केलात तुम्ही म्हणून. मी फिल्म सिटी लहानपणी आई बरोबर बघितली होती. मला आठवतं एकदा मी आणि आई कुठल्या तरी एका रस्त्याने चाललो होतो आणि अचानक समोर बिबट्या आला होता. सो ही माझी आठवण की लहानपणापासून फिल्म सिटी म्हणलं आईला मी एवढंच म्हणतो, हा तिथे बिबट्या असतो ना. अंधार पडला की येतो तिकडे. हा एक्झॅक्टली. आणि
अल्टिमेटली कट टू मी जेव्हा फिल्म सिटीमध्ये आता छावाच त्यांनी दादानी सांगितलं की आमचा रायगडाचा सेटअप लागला होता आणि अजून त्याच्यात एक अशी एक खूप भारी असा योगायोग होता की ज्या दिवशी आम्ही राज्याभिषेकाचं शूटिंग केलं ती तारीख 16 एप्रिल 16 जानेवारी 16 जानेवारी 16 जानेवारी तीच तारीख शंभूराजांच्या राज्याभिषेकाची राज्याभिषेकाची तारीख होती. तर हे म्हणजे खरंच त्याच म्हणजे दिवशी राज्याभिषेकाचं शूटिंग सुरू झालं आणि ते आम्हाला ठरवून नाही, शूटिंग सुरू झालं तर अचानक अरे संध्याकाळी आपण असं त्याच दिवशी शूटिंग करतो. हा यश रजिस्टर झालं म्हणायला हो, पाहिजे त्या एक्झॅक्टली आणि ते मी तुम्हाला सांगतो ना की हा सिनेमा बनवताना जी लोक होती जी हे सगळे पॉझिटिव्ह होते आणि सकारात्मकता एवढी होती त्या सेटवर आणि त्याचीच रिझल्ट आहे. श्रींची इच्छा ही म्हणा. श्रींची इच्छा त्यामुळे खूप भारी वाटतं आणि आता तर माझा प्रवास सुरू झालाय. आता खूप वेळा यायचंय, सतत यायचंय फिल्म सिटीमध्ये. पण इतकं छान कॉम्बिनेशन की अनुभवी तसेच नवीन आणि होतकरू कलाकार या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनने ही कलाकृती आपल्यापर्यंत पोहोचली आणि या सगळ्याविषयी त्यांच्या एकूण प्रवासाविषयी अतिशय सुंदर गप्पा आज या ठिकाणी झालेल्या आहेत. संतोष दादा आणि शुभंकर, मी तुम्हा दोघांचेही मनापासून आभार मानते की तुम्ही इथे आलात आणि आपला मौल्यवान वेळ आम्हाला दिला. आमच्या फिल्म सिटी तर्फे आपल्याला एक छोटीशी प्रेमाची भेट. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.